आणि यानंतर थेट जाऊयात नाशिकला। नाशिकहून आमचे प्रतिनिधी सागर वैद्य आता आपल्याबरोबर आहेत। सागर, नाशिक महानगरपालिकेमध्ये सध्या मनसे सत्ताधारी असली तरी देखील गेल्या काही दिवसांमध्ये मनसेला मोठी गळती लागलेली आहे आणि त्याचमुळे इथे काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कसं असणार आहे यंदा नाशिक महानगरपालिकेचं सत्ताकारण? प्राजक्ता, खरं तर निवडणूक आज जाहीर होणार असली तरी सुद्धा याचे पडघम मात्र गेल्या 15 दिवसापासूनच नाशिकमध्ये वाचताना पाहायला मिळत आहे। खरं तर गेल्या 15 दिवसात नाशिकमध्ये पक्षांतराची आणि विकास कामांवर अंतिम हात मारण्याची एक लगीनघाई सुरू आहे। गेल्या 15 दिवसामध्ये महानगरपालिकेने घाईघाईने 50 ठराव पास केले, जी लहान मोठी विकास कामं आहे। जाता जाता का होईना परंतु आपल्या प्रभागातल्या नगरसेवकांच्या इतर छोट्या मोठ्या मागण्या, त्यांच्या प्रभागातले प्रश्न सोडवण्यासाठीचे जे काही विकास कामं आहेत ते पूर्ण करण्यासाठीची एक लगबग पाहायला मिळाली। गेल्या 15 दिवसामध्ये मनसेने अनेक मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण सोहळा केला, ज्याच्यामध्ये बॉटनिकल गार्डन पासून इतिहास संग्रहालय वगैरे अशा अनेक गोष्टींची यादी देता येईल। हे सगळं सुरू असताना दुसरीकडे मात्र विकास कामं सुरू असले तरी सुद्धा मनसेला लागलेली गळती काही थांबायला तयार नाही। दर 1-2 दिवसाआड अनेक नगरसेवक जे आहेत ते भाजप किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करताना इथे पाहायला मिळत आहेत। एकीकडे भाजप आणि शिवसेनेमध्ये विविध पक्षातल्या नगरसेवकांची भरती सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यामध्ये मात्र ओहोटी लागलेली पाहायला मिळते। त्याच्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये मनसेचं नाशिकमधलं भवितव्य काय असतं याच्यावर मनसेची याच्या पुढच्या कारकीर्द जी आहे राजकीय ती निश्चित होणार आहे। कारण जर मनसेला इथे जर पुन्हा एकदा बूस्ट मिळू शकला, किमान सन्मान्य अशा पद्धतीची जरी सीट इथे मनसे जर जिंकू शकली तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये मनसे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये केंद्रभागी राहण्याचा प्रयत्न करू शकेल किंवा तसं भविष्य तिला नजरेसमोर दिसू शकेल। परंतु दुर्दैवानं जे विधानसभा लोकसभेमध्ये दिसलं ते जर चित्र या महानगरपालिकेमध्ये जर मनसेचं पाहायला मिळालं, त्यांचे जर उमेदवार मोठ्या संख्येने पडले तर मात्र राज ठाकरेंच्या एकूणच पक्षाच्या बद्दलच्या भविष्याची चिंता त्यांना करावी लागेल। दुसरीकडे भाजप ज्या गतीनं या गेल्या 6 महिन्यामध्ये या निवडणुकीच्या दृष्टीने पुढे सरकताना दिसतोय ते उल्लेखनीय आहे। कारण आत्ताच्या घडीला जवळजवळ सर्व पक्षातले नगरसेवक जे आहे ते भाजपमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहे। पहिली प्रायोरिटी जी आहे सर्व नगरसेवकांची ही तिकिटासाठी आता भाजपला पाहायला मिळते। त्याच्यामुळे भाजपचं एकीकडे 100%चा नारा या निवडणुकीमध्ये त्यांना सिद्ध करून दाखवण्याची फार मोठी संधी आहे, तर दुसरीकडे मनसेला मात्र आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावं लागणार आहे। दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे जी आहे तिच्या एकूणच जी काही संघटनात्मक वाताहत या ठिकाणी झालेली आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या संपूर्ण निवडणुकीमध्ये अदखलपात्र ठरते की काय इथपर्यंतचं काळजीचं वातावरण आहे। दोघंही पक्षांमध्ये अजूनही अंतर्गत धुसफूस आणि इतर गोष्टींमध्येच हे पक्ष व्यस्त आहे। अजूनही यांच्याकडे उमेदवार किती राहतील याबद्दल सुद्धा साशंकता आहे। युत्या आणि आघाड्यांच्या बाबतीतही अजूनही सर्व पक्ष जे आहे त्यांच्याकडे एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे। त्याच्यामुळे अशा या सगळ्या वातावरणामध्ये ही नाशिकची निवडणूक होतीये। मनसे आणि भाजपसाठी ही निवडणूक सर्वाधिक महत्वाची असेल आणि शिवसेना, खरं तर शिवसेनेला फार मोठी संधी होती या निवडणुकीमध्ये भाजपला एक पर्याय म्हणून पुढे येण्याची, परंतु दुर्दैवानं संधी असून सुद्धा शिवसेनेचं नेतृत्व हे करताना किंवा याचा फायदा घेताना फारसं दिसून येत नाहीये। सागर, मात्र त्याचबरोबर नाशिकमध्ये जिल्हा परिषदेची देखील निवडणूक घोषित होणार आहे। जिल्हा परिषदेमधलं नाशिकचं वातावरण काय आहे थोडक्यात सांगशील? खरं तर प्राजक्ता, जिल्हा परिषदेचं राजकारण हे कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भोवती फिरताना पाहायला मिळालंय, परंतु यावेळेस भाजपने कधी नव्हे ते जिल्हा परिषदेसाठी प्रचंड मोठी इथे ताकद लावताना पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीची पक्षांतरं महानगरपालिका क्षेत्रात केली जात आहेत तशाच पद्धतीचे फार मोठे पक्षप्रवेश जे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पाहायला मिळेल। कदाचित इथे जरी ज्या पद्धतीनं शहरामध्ये भाजपकडे ओढा आहे तसा ग्रामीण भागात शिवसेनेकडे इतरांचा ओढा पाहायला मिळतोय। त्याच्यामुळे ग्रामीण भागात शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी भाजपही उत्सुक आहे। तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी गेल्याच आठवड्यामध्ये शरद पवार साहेब स्वतः इथे आलेले होते आणि त्यांनी जिल्हा परिषदेच्या दृष्टीने विशेष तयारी करण्याचे संकेत जे आहेत ते इथे दिलेले। भुजबळांच्या अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी निवडणूक होतीये, त्याच्यामुळे राष्ट्रवादीसाठी फार मोठी तयारी करण्याची इथे गरज आहे। कदाचित अजित पवारांसारखा एक मोठा नेता या ठिकाणी प्रभारी म्हणून नेमला जाऊ शकतो, तशा पद्धतीच्या मागण्या ज्या आहेत त्या इथल्या कार्यकर्त्यांनी प्रदेश पातळीकडे केलेल्या आहेत। त्याच्यामुळे नेमकं कोण मोठा प्रभारी नेता इथे मिळतो आणि त्यानंतर कशा पद्धतीने इथले राजकीय समीकरण रंगता हे पाहावं लागेल।
सागर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आता निवडणुका घोषित झाल्यानंतर नाशिकमध्ये नेमकं कसं वातावरण राहणार आहे हे वेळोवेळी तुझ्याकडून जाणून घेणार आहोत.